छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. गेली अनेक दशकं महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेने साजरी करायची याबाबत वादप्रतिवाद सुरू आहेत. याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी विनंती आहे की हा व्हिडिओ त्याच लोकांनी पाहावा ज्यांना खरंच स्वतःची मतं आहेत, ज्यांना वाटतं की शिवाजी महाराज हा राजकारणाचा नव्हे तर आस्था आणि शिक्षणाचा विषय आहे. अन्यथा आपण रक्तातच गुलामी भिनलेले कार्यकर्ते आहोत असं समजून तत्काळ स्क्रोल करावं. धन्यवाद. तर मूळ विषयाकडे येतो. शिवजयंती तिथीला की तारखेला हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाहीये. जिथे जिथे शिवजयंती साजरी केली जाते तिथे तिथे हा विषय चर्चेला येतोच. मग तिथी की तारीख असे दोन गट पडतात, पण यातला तिसरा गट जो नेहमीच दुर्लक्षित राहतो आणि सुदैवाने वा दुर्दैवाने या वादापासून दूरही राहतो. आता हा तिसरा गट कुठला? तर तुमचा वाद घाला चुलीत. आम्हाला शिवाजी महाराजांनी त्यांच्या विचारांशी देणं घेणं आहे. तिथी असू दे वा तारीख, आम्ही रोज राजांचा जन्म साजरा करू, पण कृपा करा आणि त्यांच्या नावाचा खेळ थांबवा. या विचारांचा हा तिसरा गट. मला ना हा तिसरा गट जास्त आश्वासक वाटतो. असो, पण व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण आहे की किमान ऐकणारा प्रत्येक जण या तिसऱ्या गटात यावा. पण मला सरसकट तसं करायचं नाहीये. महाराष्ट्रातील प्रत्येकाने, विशेषतः तरुणांनी पुढील 10 मिनिटं तारीख वा तिथी हा वाद नेमका काय आहे, हा वाद खरंच गरजेचा आहे का? तुमचे सो कॉल्ड साहेब किंवा विविध संघटनांचे अध्यक्ष तुमच्या डोक्यात महाराजांचे विचार टाकण्याऐवजी तारीख किंवा तिथीचा वाद टाकतात का, हे पहिलं समजून घ्या आणि मग विचार करून अभिमानानं या तिसऱ्या गटात या. तर पहिलं आपण पाहूया की शिवाजी महाराजांची सध्याची जी जन्मतारीख आहे ना, तिथवर आपण कसं पोहोचलो. सध्याची तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630 आणि तिथी आहे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 शुक्ल संवत्सर. यापूर्वी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 अशी मानली जात होती. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे या तिथीला तारीख आली ती 6 एप्रिल 1627. त्यामुळे साधारण 20 वर्षांपूर्वी या तारखेस शिवजयंती साजरी केली जात. आता तुम्ही शके आणि इसवी सन या दोन शब्दांमध्ये कदाचित कन्फ्यूज होऊ शकता. पुढे पण हे शब्द बऱ्याचदा येतील, त्यामुळे त्यातला फरक मी आताच समजावतो. शके म्हणजे तत्कालीन काळात वापरण्यात येणारा शक किंवा कालखंड असं म्हणता येईल, आणि इसवी सन म्हणजे आता आपण ज्या कालखंडात जगतो ना, ते इसवी सन. उदाहरण इसवी सन 2022. आता शक आणि इसवी सन यात साधारण 78 वर्षांचा फरक आहे. एखाद दुसरं वर्ष मागे पुढे होऊ शकतं. आता पुन्हा तुम्हाला हे जर समजून घ्यायचं असेल तर 2022 आत्ताचं इसवी सन सुरू आहे, वजा 78 वर्ष करा, म्हणजे तुम्हाला शके अमुक अमुक असं वर्ष मिळेल. तर बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हतं किंवा आजही नाहीये असं म्हणता येईल. अर्थात हे इतिहासकारांसाठी. सामान्य जनतेने 19 फेब्रुवारी ही तारीख आपलीशी केली आहे असं म्हणायला हरकत नाही. इसवी सन 1869 साली ज्योतिबा फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. अर्थात शिवाजी महाराजांची समाधी सापडायला 150 वर्षांचा काळ का लोटला, त्यामागे सुद्धा बरीच कारणं आहेत. श्री दुर्गेश्वर रायगड या किल्ल्यावर आम्ही सविस्तर माहितीपट तयार करणार आहोत. त्यात ही कारणं आम्ही नक्की सांगू. सो स्टे ट्यून. ठीक आहे, तर ही समाधी शोधल्यानंतर फुलेंनी त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा पोवाडा लिहिला असं म्हटलं जातं. फुलेंनी इसवी सन 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला अशी माहिती मिळते. मात्र हा कार्यक्रम नेमका कुठल्या तारखेत झाला याची माहिती मात्र मिळाली नाही. पुढे 14 एप्रिल 1900 या दिवशी बाळ टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत केसरीमध्ये छापलेल्या लेखात सविस्तर उहापोह केल्याचं DV आपटे आणि MR परांजपे यांनी बर्थ डेट ऑफ शिवाजी या पुस्तकात नमूद केलंय. यात असलेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो. यामुळे कदाचित तारीख आणि तिथीबद्दल हा गोंधळ का याचा थोडक्यात अंदाज येईल. शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल माहिती घेताना संदर्भ म्हणून पाहिलेल्या कविभूषण यांनी रचलेले शिवभूषण या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा उल्लेख आढळत नाही.
सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळपास 15 वर्षांनी लिहिली असून त्यातही तारखेचा उल्लेख सापडत नाही. पहिल्यांदा कुठली तरी तारीख सापडली ती मल्हार रामराव चिटणीसाने लिहिलेल्या बकरीत. त्यात वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख 6 एप्रिल 1627 अशी येते. चिटणीस बकर राजांच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनी लिहिण्यात आली आहे. आता प्रोफेसर फॉरेस्ट यांनी लिहिलेल्या रायरी बकरीत महाराजांच्या जन्माचं शक 1548 आणि एके ठिकाणी 1549 असं लिहिल्याचं दिसून येतं. पण यातही कुठेही जन्मतारखेचा उल्लेख नाहीये. बडोदा येथे छापून प्रकाशित झालेल्या शिवदिग्विजय ग्रंथामध्ये शके 1549 प्रभव संवत्सर वैशाख द्वितीया गुरुवार रोहिणी नक्षत्र अशी माहिती दिली आहे व जन्मवार गुरुवार असा दिलेला आहे. आता चिटणीस बकरीप्रमाणे यातही गोंधळ असल्याचं अभ्यासकारांचं म्हणणं आहे. याचप्रमाणे काव्य इतिहास संग्रह या नियतकालिकाचे मराठी साम्राज्याची छोटी बखर किंवा भारतवर्ष या नियतकालिकाचे 91 कलमी बखर यातही शक संवत्सरात गोंधळ आहे. आता यावरील सर्व बखरी किंवा जे काही संदर्भ मिळाले त्यावरून अंदाजे तारीख ही वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 याप्रमाणे 6 एप्रिल 1627 अशी गृहीत धरण्यात आली. मात्र साधारण 19व्या शतकाच्या पूर्वार्धात भोर संस्थानातील एका गावातील देशमुख दयाजीराव सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेदे यांच्या हाती जेदे शकावली लागली. जेदे शकावलीचा अभ्यास अनेक इतिहास अभ्यासकारांनी केला आणि त्यातील बहुतांश नोंदी सुयोग्य असल्याचं म्हटलं. जेदे शकावली म्हणजे 23 पानांचा दस्तऐवज आहे. यातील पानांच्या दोन्ही बाजूंना मजकूर लिहिलेला आहे. जेदे शकावलीमध्ये शके 1549 ते शके 1619 म्हणजेच इसवी सन 1617 ते 1697 या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या घटनांच्या तारखा लिहून ठेवलेल्या आहेत. हे सगळं ऐकून डोक्याचा भुगा झाला असेल नाही का? आपण किती सहज स्वतःला जागतिक इतिहासकार समजून नुसती मतं ठोकत असतो. असो, आता ही जेदे शकावली तरी कशी बरोबर मानायची हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचे काही दाखले देतो. जेदे शकावलीमध्ये औरंगजेबाची जन्मतिथी कार्तिक प्रतिपदा शके 1540 दिली आहे. जदुनाथ सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे योग्य आहे. शिवाजी महाराजांनी श्रीरंगपूर ताब्यात घेतल्याची तिथी मिर्झा राजे जयसिंगांसोबत झालेल्या तहाची तारीखही अगदी बरोबर जुळते. सुरत लुटीची तारीख आणि इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेली नोंदही जुळते. त्यामुळे जेदे शकावली विश्वासास पात्र आहे असं म्हणण्यास हरकत नाही. कवी परमानंदांनी लिहिलेल्या शिवभारतात महाराजांच्या आयुष्यातील 1662 पर्यंतच्या घडामोडी दिलेल्या आहेत. त्यांनी दिलेली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 अशी तिथी आणि जेदे शकावलीतील नोंद तंतोतंत जुळते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस तयार करण्यात आलेल्या राज्याभिषेक शकावलीतही फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही तिथी आढळते. ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात सापडली आहे. गुजराती दस्तऐवजांचे संपादक A.K. फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके 1551 अशी नोंद आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलीबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिष तज्ज्ञ पंडित रघुनाथ शास्त्री यांना समजलं आणि नंतर सर्व उलगडा झाला. या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली सापडल्याचं म्हटलं जातं. त्यात मारवाडी भाषेत नोंद केली आहे ती अशी: संवत 1686 फागुन वदी 3 शुक्रे उत्तर घटी 30/9 राजा शिवाजी जन्म. म्हणजे संवत 1686 फाल्गुन वद्य 3 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 अर्थात सन 1630. आता यातील संवत कालगणना जी दिली आहे ना ती आपण सध्या वापरत असलेल्या इसवी सनाच्या आधी 56 वर्षे सुरू होते. त्यामुळे प्रत्येक वर्षातून 56 वर्षे वजा केली की इसवी सन समजून घेता येते. अर्थात हे झालं संवत कालगणनेसाठी. बरं का, मगाशी जे आपण ऐकलं ते शके आणि इसवी सनातला फरक. हा आहे संवत कालगणना आणि इसवी सनाचा फरक. मला माहिती आहे तुमचं डोकं भंजाळत असेल,
पण हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर आपण तो जो काय वाद घालतो ना, तो किती निरर्थक आहे हे सगळं आता ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवायला लागेल. ठीक आहे, मला आता त्यात फार पडायचं नाही, आपण पुढे जाऊया. जेदे शकावली सापडल्यानंतर शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती 1966 साली स्थापन केली. या समितीत दत्तो पोतदार, न र फाटक, आ ग पवार, ग ह खरे, वासी बेंद्रे, ब मो पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता. या समितीतील आ ग पवार आणि न र फाटक यांनी वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 म्हणजेच 6 एप्रिल 1927 या तारखेस, तर उर्वरितांनी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 या तारखेला आपलं मत दिलं. यावेळी एकमत न झाल्यानं समारंभाच्या सोयीसाठी जुनी स्थिती म्हणजे वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 म्हणजे इसवी सन 1627 ही चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 1996 साली पुन्हा समिती स्थापन झाली. यातील 10 अभ्यासकांनी फाल्गुन वद्य तृतीया 1551 या तारखेस अनुकूल मत दिलं. त्यामुळे साधारण 2000 साली तत्कालीन विधिमंडळाने सुद्धा याच तारखेला मंजुरी दिली. इतिहास अभ्यासक जयसिंगराव पवार यांनीही समकालीन पुरावे पाहता 1630 मधील तारीख सुयोग्य असल्याचं म्हटलंय. अर्थात उद्या नवीन पुरावा सापडला तर त्यावर एकमत होऊन पुन्हा तारीख बदलल्यास आश्चर्य मानायला नको. इतिहास आहे तो असा, पुरावे सापडल्यानंतर सतत बदलणारा. त्यामुळे तारीख आणि तिथी हा वाद किती निरर्थक आहे हा स्वतःच्या मनाला विचारा. तर आता आपण या तारखेपर्यंत पोहोचलो आहोत. आता शिवजयंती तारखेला की तिथीला या वादावर आपण थोडासा प्रकाश टाकूया. मी सुरुवातीला स्पष्ट केलंय की मला स्वतःला तिसऱ्या गटात म्हणजे वाद न घालता दोन्ही मुहूर्तांवर राजांची जयंती साजरी करायला आवडेल. अर्थात शिवजयंती साजरी कशी करावी याबद्दल मी माझी काही मतं तयार केलेली आहेत. पण जी मंडळी वादात अडकली आहेत ना, म्हणजे मी वाद लावून देणाऱ्यांबद्दल बोलत नाहीये बरं का. कोणीतरी काहीतरी डोक्यात भरलं म्हणून उगीच तारीख आणि तिथीबद्दल वाद घालत बसतात ना, त्यांना खरंच वाटतं का की हा वाद घालून काही उत्तर मिळणार आहे म्हणून? जोवर तुमच्या भावना शाबूत आहेत, तुमची माती भडकवून इतरांची हित साध्य होणार आहेत, तोवर हा वाद सुरूच राहणार आहे. थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर हा वाद म्हणजे ब्राह्मणवादी आणि ब्रिगेडी, काँग्रेसवाली जयंती आणि शिवसेनावाली जयंती, जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करणारे आणि त्यात वाहवत जाणारे असा त्या स्तरावरील वैचारिक वाद आहे. ते लोक त्यांचा हेतू साध्य होण्याशी मतलब ठेवतात. त्यांचं जातीय विष पेरणं किंवा राजकीय पोळी भाजणं झालं की त्यांचा हेतू साध्य होतो. वाद कार्यकर्त्यांनी समर्थकांचे होत राहतात आणि सामान्य माणसांची तर इतकी वैचारिक कुचंबना होते की काही बोलण्याची सोयच उरत नाही. बिलीव्ह मी, झक मारत जाऊ दे या शब्दात ते व्यक्त होतात. तिथीबद्दल बोलावं तर संस्कृती टिकायलाच हवी, त्यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याचं समर्थन करणारे स्वतः तिथीवरून वाढदिवस साजरा करतात का? तर नाही. चला, तिथीनुसार वाढदिवस साजरेही करत असाल, पण दैनंदिन आयुष्यात आज माघ कृष्ण पक्ष पंचमी आनंद संवत्सर विक्रम संवत 2078 शक संवत 1943 पौष ही तारीख आहे असं म्हणण्याऐवजी आज 23 जानेवारी आहे असंच म्हणत असाल ना? मग तिथी की तारीख हा वाद घालून विरोधाभास का निर्माण करायचा? हा बेसिक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. ठीक आहे ना, एक तारीख शासकीय स्तरावर ठरली आहे, जागतिक पटलावर देखील त्याच तारखेप्रमाणेच शिवजयंती साजरी होणार आहे. याची दखल घेऊन आपण सर्वच त्या दिवशी उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा करूया. त्याचवेळी तिथीचा मान राखावा यासाठी आपण तिथीनुसारही शिवजयंती साजरी करूया, ज्याला जशी शक्य तशी आणि त्या पद्धतीने. या उलट चढाओढ अशी हवी की यंदा तारखेला आम्ही शिवप्रताप सांगितला, आता तिथीला आम्ही शस्त्र प्रदर्शनाचा कार्यक्रमच करतो. यंदा तिथीला नगरातल्या मुलांना गडाचं दर्शन घडवलंय, तर आता तारखेप्रसंगी गडाची प्रतिकृतीच उभी करतो. चढाओढ हवी ती अशी. आणि हे वाद घालणारे शब्द सम्राट तुर्रम गड संवर्धनाच्या कामात दिसतात का हो? कारण तिथे तोड नाही, हात चालवावे लागतात. आणि विचार करा, गड टिकले तरच महाराज गडांच्या रूपाने आपल्यासोबत राहणार आहेत आणि त्यांचा सहवास तिथेच अधिक लाभेल. म्हणून पुन्हा तेच सांगणं झालं, तिथी आणि तारखेच्या वादात ठेवलंय काय?
राजांच्या विचारांना घेऊन रोज शिवजयंती साजरी करू. 19 फेब्रुवारी ही जोरात करू, तिथीही जोरदार करू. जय शिवशंभू.